हे बघ कारखानीस, मी सांगतोय ते ऐक. आता त्या प्रज्ञाला धडा शिकवायची वेळ आलेली आहे. अहो पण तिला धडा शिकवला तर आमच्या सुनीलला बिचाऱ्याला उगीच त्रास नाही का होणार? एकुलता एक मुलगा आहे हो आमचा, म्हातारपणी तोच तर बघणार आहे ना. का बघतोय तो? आई बापाला पैसे पाठवले म्हणजे झालं. त्याची बायको जे त्याला सांगते तेच खरं वाटते ना त्याला. जाऊ द्या ना बाबा. असं कसं जाऊ दे? आई, अन्याय करणारा चुकीचा असेल ना तर तो सहन करणारा त्याच्यापेक्षा जास्त चुकीचा असतो. आज काका काकू त्या सुनील दादांचा विचार करून गप्प बसलेत कारण प्रेम आहे त्यांचं त्याच्यावर. पण त्या प्रज्ञाला ही लाचारी वाटते ना त्यांची. अगदी बरोबर बोलतेस तू शुभ्रा. आजोबा, पहिल्यांदा आपल्या दोघांचं एकमत झालंय कशावर तरी. गिव्ह मी हाय फाय. आम्ही बरोबर आहोत. येस. मला असला पोरकटपणा आवडत नाही. हा सॉरी. बरं ऐका ना, माझ्या मैत्रिणीचा भाऊ वकील आहे. आपण हवं तर त्याच्याशी बोलू शकतो. नाही नाही नको दत्ता, उगीच कोर्ट कचेऱ्या नकोय रे. अरे 2 दिवसात होईल तिचं डोकं शांत. आणि पुन्हा 4 दिवसांनी फिरलं म्हणजे तू काय तळ्यात मळ्यात खेळणार आहेस का या वयात? ते काय नाही, प्रज्ञाला शिक्षा मिळायलाच हवी. शुभ्रा, तू मैत्रिणीच्या भावाला फोन कर. हो. बाबा ऐका ना, मी काय म्हणते, आपण एकदा प्रज्ञाशी बोलूया का? मलाही असंच वाटतंय. ती शांत झाली की बोलूया ना आपण. मला पटत नाही. मला काय वाटतं आजोबा, बोलायला हरकत नाहीये. मी आत्ताच जाते आणि बोलते तिच्याशी. नको. अगं म्हणजे तू लहान आहेस ना तिच्यापेक्षा. मी जाऊन बोलले तर चालेल का? हो चालेल. मलाही चालेल. ह्याची सूर असेल ना तर मी घरात घेणार नाहीये. अगं बाई काकू, सॉरी. अगं अय्या, तुमचा नाश्ता चाललाय. मी अगदी वेळेवर आले बघा. गरमागरम इडली आणल्यात. घ्या ना. घ्या ना काकू. अहो नको, माझं झालंय. अहो मी एवढे कौतुकाने आणलं. घ्या ना, एकतरी घ्या ना. असं कसं? नाही नको नको. अहो त्याला चष्म्याशिवाय धड दिसत नाहीये. त्याचा हरवलेला चष्मा शोधा. मॅडी, कुठे बघतेस, कुठे चालतेस? बुके पाडलास माझा. सॉरी सर, सॉरी सर. वाह सर, रेड रोजेसचे बुके. सर असं रोमॅन्ससाठी? तिचा काय संबंध? सर असं काय करता? प्रपोज करताना रेड रोजेस देतात ना? सर म्हणजे तुम्ही त्यांना तुमच्या मनातलं सांगून टाकणार. ये ढेंके 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 सर प्रपोज करणार. काय पिलीस का तू? रस्त्यावर असं करतात का? आपल्या दोघांमधलं सिक्रेट आहे ते. सर पण तुम्ही त्यांना आज प्रपोज करणार आहात का? नाही ग बाई, ते कोणीतरी दिला मला. तो गाडीत ठेवायला चालवतो, तू पाडलास खाली. आय एम सो सॉरी सर. पण माझी काही चूक नाहीये. सगळ्या चष्म्यामुळे झालं. कोणाचा चष्मा जरा? कारखानीस काकांचा आहे. काल बिचारे माझ्या गाडीत विसरले मला वाटतं. ओके सर, मी जाते सर. काकांच्या आयुष्यात या वयात सगळं ब्लर झालंय. काम चुकार, कधी वेळेवर येत नाही. काय हे? अय्या असावरी ताई, ये नाहीये. अगं मला वाटलं आमची कामवाली बाईच आली. या बायका दिवाळीला सुट्ट्या घेतात आणि आपली पंचायत होते. काय ग, तू काही मागायला आलीयस की काही द्यायला आलीयस? नाही, मी काही द्यायला किंवा मागायला नाही आले ग. मला ना तुझ्याशी जरा बोलायचं होतं थोडं. म्हणजे प्रज्ञा, काका काकू दिवाळीत आमच्याकडे. अगं तुमच्याकडे कसे येतील ते तर गेले गावी गावी गेले. अगं मीच त्यांना म्हणाले, एरवी तुमची दगदग होते ना, मग दिवाळी आहे तर जाऊन या.
अगं यावेळी तर 2-3 महिने राहणार तिकडे. आपल्या माणसात गेले ना की जरा बरं वाटेल त्यांना. आणि काय आहे ना ताई, मम्मी पप्पा म्हणजे पिकलं पान आहेत, कधी पटकन गळून पडतील ना सांगता येत नाही. प्रज्ञा, असं अभद्र बोलू नये ग. एनिवे, अगं दोघं गेल्यानंतर ना घर पूर्ण साफ केलं मी. अगं दिवाळीची साफसफाई केवढी लांबली. दुखतीये कंबर माझी. ताई, तू तेवढी पांघरुणाची घडी घालायला मदत करशील का ग? आणि तो टिपॉय पण साफ कर हा प्लीज. अगं सकाळी मम्मींचा फोन येऊन गेला, व्यवस्थित पोचले गावी. आणि गावी काय छान हवाय म्हणे. आणि पप्पा तर इतके खुश आहेत ना की काय सांगू तुला. प्रज्ञा, ते दोघं आमच्या घरी आहेत. काल तुमचा वाद झाला आणि ते दोघं जण घरातनं निघाले. सगळं कळलंय मला. काय? अगं कोणी सांगितलं तुला? आणि आमच्यात वाद झाला कोण म्हणाला? मम्मी की पप्पा? बघितलंस ना, माझी बदनामी करण्याशिवाय दोघांकडे काही काम उरलेलं नाहीये. गावी मुकाट्याने जायचं सोडून आले तुमच्याकडे आणि आता माझ्यावर खोटं नाटक घालतायत. नाही प्रज्ञा, अगं ते काहीच म्हणत नाहीयेत. उलट ते तुझीच बाजू मांडतात अजूनही. पण मी कालपासून त्यांची अवस्था बघतेय ग प्रज्ञा. स्वतःचं घर सोडून असं राहणं खूप कठीण आहे ग त्यांच्यासाठी. तुला सुद्धा जड झाले असतील ना तर तू सुद्धा हाकलून दे घरातून. काहीतरीच काय बोलतेस तू प्रज्ञा? अगं मला कशाला जड होतील ते? जसे बाबा तसे काका काकू. अगं ते तुलाही त्यांच्या मुलीसारखं मानतात. जे काही तुमच्यात झालं असेल, जो काही तुला राग आला असेल, सगळं विसरून त्यांना जवळ कर ग प्रज्ञा. हे असावरी ताई, हे असतं फालतू लेक्चर द्यायला आलीस का तू? मला ते दोघं या घरात नकोय. जाऊन जा त्या. प्रज्ञा, असं नको बोलूस ग. त्यांनी ऐकलं ना तर पार खचून जातील ग ते. अगं तुझ्याशिवाय आणि सुनील शिवाय कोण आहे त्यांना? आहे ना सहजीवन सोसायटी आणि तुमच्यासारखे दयाळू शेजारी. अगं रोज वार लावून जेवले ना तरी सुद्धा काम होऊन जाईल. तुझं बोलून झालं असेल ना तर निघ तू आणि माझा निरोप दे त्यांना. प्रज्ञा, हे प्रज्ञा, ऐक ना, मी नाही देणार आहे तुझा निरोप त्यांना. तू मला ताई म्हणतेस ना, मग माझं ऐक ना. चल ना, त्यांना घेऊन ये. झालं गेलं सगळं विसरून जा. त्यांना आपल्या घरी घेऊन ये ग. प्रज्ञा, तुला माहिती आपण किती भाग्यवान आहोत. आपल्याला आपल्या आई वडिलांसारख्या सासू सासऱ्यांचा सहवास लाभतोय, त्यांचे आशीर्वाद मिळताय. हे बास झालं ताई. वकिली करून झाली असेल ना तर निघ तू. प्रज्ञा ग, मी जातेच आहे. असं नको करू. ऐक ना माझं प्रज्ञा, चल ना त्यांना, चल माफ कर त्यांना. हवं तर त्यांना घेऊन ये, त्यांना घरी चला म्हण. मी पाहिजे तर हात सोडते तुझ्यासमोर. अगं ताई, उठ उठ. तू मला एवढा हात जोडून सांगतेस तर तुझं मला ऐकावंच लागेल ना. पण असावरी ताई, माझी एक छोटी अट आहे ग. काय काय सांग मला. माझ्या पाया पडून नाक घासून दोघांनी मला सॉरी म्हणायचं. तरच या घरात घेईन मी त्यांना. एवढं करायला सांगशील ना त्यांना? प्रज्ञा, मान्य असेल तर सांग, नाहीतर माझ्यासाठी दोघं गेले. गेले म्हणजे गावी नाही, वर गेले. अरे तू म्हणालस ना असा वरी समजावेल प्रज्ञाला. ती समजावेल रे, पण आमच्यासाठी प्रज्ञाकडून तिचा अपमान नको व्हायला. म्हणून मी सांगत होतो वकील करूया, पण तेही तू ऐकत नाहीस. सॉरी. काय झालं ग? प्रज्ञा काही उलटसुलट बोलली नाही ना तुला? बोलली असेल तर आत्ता मी जातो तिच्याकडे, कान धरतो तिचे. अहो नाही बाबा, त्याची काही गरज नाहीये. का? काय बोलली ती? तिची चूक पटली का तिला?
म्हणजे मी गेले होते तिच्याकडे, म्हणजे मी बोलणारच होते तिच्याशी. मी विषय काढायचा प्रयत्न केला, पण काय झालं की तिनं घर आवरत होती आणि जसा मी विषय काढायला गेले काही ना काहीतरी काम निघतच राहिलं. त्यामुळे नीट असं बोलताच आलं नाही मला. पण काका तिला ना तुमची कमी नक्की जाणवतीये. म्हणजे खूप काळजी वाटते तिला तुमची. पुरे असावरी. आमची सून आहे ती, आम्ही चांगलंच ओळखतो तिला. नाही काकू, खरंच तिला आठवण येते तुमची. कशाला तिची बाजू म्हणतेस असावरी? तिनं आम्हाला घरातून बाहेर काढलं म्हणजे आम्ही तिच्यासाठी मेलेलो आहोत. उगाच काहीतरी बोलू नको. हे सगळं माहिती आहे तरी सहन करीत बसलास तुने चढलाच. इथेच चुकलं तुझं. अरे सहन करू नाही तर काय करू दत्ता? अरे तुला पेन्शन तरी येते. मी प्रायव्हेट मध्ये कामाला होतो. हाती जेवढे पैसे आले ते सुनीलला दुबईला पाठवण्यात खर्च झाले. आता आमच्या हातात काहीच उरलं नाही. काय करणार आम्ही म्हातारी? म्हणून सहन करायचं. काकू नाही, काकू रडू नका. ऐका काकू, प्रज्ञाचं डोकं शांत होईल. तिला तुमची किंमत कळेल, विश्वास ठेवा. आणि हे काय काकू, मी तुम्हाला म्हटलं होतं ना साडी बदला म्हणून, का नाही बदललीत तुम्ही? या चला आत या काकू, या शांत व्हा. आता तरी शहाणा हो आणि वकील गाठ. हो वकील साहेब, मी त्यांच्याशी बोलते आणि तुम्हाला कळवते. थँक्यू सो मच. काय फोनाफोनी चालली? अरे सोहम, त्या प्रज्ञाने ना आईना दादच दिली नाही बहुतेक. तुला माहितीये काका काकू किती अपसेट होते आता बघितलं तर. आता घर सोडून फिरतायत म्हटल्यावर अपसेट असणारच ना. हे असं काय बोलतोय तू सोहम? घर सोडून फिरतायत म्हणजे कोणी हौसेने करतं का असं? बरं ठीक आहे, हौस नसेल, नाईलाजाने असेल. घ्या. पण त्यांच्यामुळे काल मला हॉलमध्ये झोपायला लागलं ना. सोहम तू जरा हळू बोल ना, त्यांना ऐकू गेलं तर किती वाईट वाटेल. म्हणजे आता माझ्याच घरात मी मोकळ्या आवाजात बोलायचंही नाही? तसं नाही म्हणत रे राजा, पण काही दिवसांचा प्रश्न आहे ना. एकदा वकिलांशी बोलणं झालं की मग. अरे ही काय आता नवीन कटकट आहे? तू कशाला त्यांच्यासाठी वकिलांशी बोलते? त्यांनी सांगितलंय ना घरचा वाद घरातच राहू दे, मग कशाला तो गावभर करते? अरे तसं नाही सोहम, मी फक्त म्हटलं त्यांच्याशी बोललो तर काहीतरी सोल्युशन निघेल, आपण मार्ग काढू शकू काहीतरी. अरे हो, पण कशाला? आणि मला सांग, वकिलाचा खर्च कोण करणार आहे? त्यांना घराबाहेर काढलंय तर साधं भाड्याने घर घेऊन राहण्याची परिस्थिती नाहीये त्यांची. कोणी नातेवाईक विचारत नाहीये त्यांना, आणि अशा वेळी उरतं कोण? आपणच. आपल्यालाच काही कामधंदे नाहीयेत, सतत लोकांसाठी करत राहायचं ना. आमच्यामुळे तुम्हाला उगीच त्रास ग. नाही असं नका बोलू काकू. तुम्ही ही साडी नेसा. मी आलेच हं काकू. सोम तू तोंडाला येईल ते बोलतोयस आता. ते आपल्या घरातल्यांसारखेच आहेत. हे बघ शुभ्रा, मी तुला सरळ सांगतोय, मला वाद घालायचा नाही. आज मी इथे झोपणार. ते पाहुणे आहेत, ते बाहेर झोपतील. हो ठीक आहे, पण तू इतका इनसेन्सिटिव्ह का वागतोय सोहम? मी काय झालं बाबड्या, तू एवढा का चिडलायस? प्रज्ञाचं काय झालंय? ती आज घरात घेते की नाही त्यांना? ती आज पण इकडेच राहणार आहेत ते. अरे ते अडचणीत आहेत म्हणून. अरे अडचणीत आहे म्हणूनच काल मदत केली ना. रोज रोजचं काय आई? अरे असं काय बोलतोयस तू राजा? अरे ते आपले कारखानेच काका काकू, आपले. तुझ्या जन्मापासूनचं नातं आहे त्यांच्याशी. बाबांसारखेच आहेत ते तुझे सुद्धा आजी आजोबा आहेत, आणि म्हणून हक्काने आपल्या नातवाकडे राहायला आलेत ते. हे बघ आई, ते आपले शेजारी आहेत. जरा काय कौतुकाने बोलले, गोड बोलले ना, म्हणून आपले आजी आजोबा होत नाहीत ते. पण नुसतं गोड बोलतोय म्हणून आपलं नातं नाहीये त्यांच्याशी सोहम. अरे ते आपले आहेत. तू रांगत होतास ना तेव्हा तू पहिलं पाऊल टाकलंस ना ते काकांचं बोट धरून, केवढा आनंद झाला होता त्यांना. डोळे भरून आले होते रे त्यांचे. ते मला म्हणाले, माझं बोट धरून सोहमनी पहिलं पाऊल टाकलंय ना, मी आयुष्यात नाही विसरणार. अरे 5 वर्षाचा होतास तू, तापाने फणफणला होतास असा. एकटीच होते मी घरात.
तुझे बाबा आणि आजोबा दोघंही गावाला गेले होते. कारखानेस काकू 3 रात्र माझ्या शेजारी बसत होते तुझ्या उशाशी. तुझं औषध पाणी सगळं सगळं कारखानेस काकांनी पाहिलं. मी नंतर त्यांना पैसे द्यायला गेले ना तेव्हा काय म्हणाले माहितीये मला ते, अगं नातू आहे माझा तो, हिशेब करू नकोस. म्हणून मी आता हिशोब करायचे नाहीत. औषधांच्या बदल्यात वकिलाचा खर्च आपण करायचा. चांगली डील आहे. सोहम, गरज पडली तर वकिलांचे पैसे मी देईन, पण प्लीज तू आता चिडचिड करू नकोस. त्यांनी ऐकलं तर त्यांना त्रास होईल. तुला त्यांचा त्रास दिसतोय? हे बघा, मी तुला सांगून ठेवतोय, जर ते दोघं इथे राहणार असतील ना आणि त्यामुळे घर खर्च वाढणार असेल ना, तो मी करणार नाहीये. येतो मी. बबड्या, अरे तू कॅन्टीन मध्ये खायला आहे. हॅपी दिवाळी मॅम. ग्रँडपा आहे ना? हो या ना. नमस्कार दत्ताजी. नमस्कार काका. काका, खास तुम्हाला भेटायला आलोय. मला भेटायला? ग्रँडपा, तुमच्या दोघांकडे बघून असं वाटतंय की तुम्ही एकमेकांचे बेस्ट फ्रेंड्स आहात. मी कारखानीचा बेस्ट फ्रेंड आहे. गेली 60 वर्षाहून अधिक काळ आम्ही एकमेकांना ओळखतो. काय रे? हो हो ना. आता काय 60 वर्ष? क्या बात है, क्या बात है. वाह. वाव सर, आय होप आपली फ्रेंडशिप सुद्धा 200 वर्ष, नो नो नो, 1000 वर्ष टिकेल. माळी, तू वायफाय वडवड सोडलीस ना तर टिकेल. काका, तुमच्यासाठी एक गंमत आणली. गंमत? आणि माझ्यासाठी? अरे मला ह्या वयात काय करायची गंमत? अहो, बघा तर खरं. घ्या. चष्मा? पण माझा नंबर तुम्हाला कसा मिळाला? काका, तुमचा चष्मा तुम्ही माझ्या गाडीत विसरला होतात ना, त्याच्यावरनं काढला. कसं वाटलं गिफ्ट, ग्रँडपास फ्रेंड? पण खूप महाग वाटतंय हे. मला नको एवढं महागातलं. इतकी वर्ष मी सांगतोय तुला की चष्मा करून देतो, पण नाही घेतलास. आता यांनी करून आणला तर घेतलास. हीच तुझी मैत्री का? हे बघ, कारखानीच काय फुकट घेणार नाही. मला पैसे सांग, मी देतो पैसे. अहो, पैशाचं राहू द्या हो दत्ताजी. नाही कसं, पैसे मी देणार. आजोबा, आधी तो चष्मा लावून तरी बघा. हा काकू, तुमच्यासाठी एक सुगंधी सरप्राईज आणलंय मी. हे घ्या. अय्या गजरा. काकू छान आहे, माळा ना. नाही नाही, नको ग. अहो, एवढा आणलाय त्यांनी, मी माळू का? थांबा. अरे वा, गजरा किती छान दिसतेस ग. आत्ता कुठे खुश दिसतोस तू? अभिजित राजेने किती सहज यांच्या चेहऱ्यावर स्माईल आणलं ना. मला तर असं वाटतं यांचा प्रॉब्लेम सुद्धा तेच सॉल्व्ह करतील.